नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 14 एप्रिल या आठवड्यातील सर्व करंट अफेअर्सचे रिव्हिजन अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत त्या सर्वांचे आज आपण वन लाइनर मध्ये रिव्हिजन अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पॅरिस ऑलिम्पिक 2024 ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर बिल्किस मीर या पहिले भारतीय महिला ठरल्या आहेत। तर त्या जम्मू आणि काश्मीरच्या आहेत। तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली पहिली भारतीय महिला आहे बिल्किस मीर। अलीकडेच भारतीय सैन्यात कोणत्या हवाई संरक्षण सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे? तर आकाश तीर या हवाई संरक्षण सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय सैन्यामध्ये। अलीकडेच हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया 2024 मध्ये जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कपिल भाटिया यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर बघा कोण आहेत कपिल भाटिया? तर इंटरग्लोब एंटरप्राइजेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर UAE म्हणजेच दुबई या ठिकाणी करण्यात येणार आहे जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024 चे आयोजन। वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अहवालानुसार 2022 मध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत? तर भारतामध्ये आढळून आलेले आहेत 2022 मध्ये सर्वाधिक डोपिंगची प्रकरणे। सागरी कवच 01/24 हा सागरी सुरक्षा सराव नुकताच कोठे झाला? तर लक्षद्वीप या ठिकाणी झालेला आहे। रशिया बरोबरच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी नाटोने किती अब्ज युरोचा निधी जारी केला आहे? तर 100 अब्ज युरोचा निधी जारी केला आहे। अलीकडेच जैविक विविधतेच्या अधिवेशनाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ॲस्ट्रिड स्कोमेकर यांची निवड करण्यात आलेली आहे जैविक विविधतेच्या अधिवेशनाचे सचिव म्हणून। अलीकडेच वाईस क्लोनिंग टूल वाईस इंजिनचे कोणी अनावरण केले? तर ओपन AI ने अनावरण केलेले आहे वाईस इंजिनचे। नेक्स्ट आहे 4 एप्रिल 2024 रोजी नाटोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 75वा दिवस साजरा केलेला आहे नाटोने 4 एप्रिल 2024 रोजी। तर बघा नाटोची स्थापना कधी झालेली? तर 4 एप्रिल 1949 रोजी स्थापना झालेली नाटोची। तर 2024 मध्ये 75वा वर्धापन दिवस साजरा केलेला आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने प्रथमच कोळसा आणि लिग्नाइटचे किती उत्पादन साध्य केले आहे? तर 1 अब्ज टन एवढे उत्पादन घेतलेले आहे भारताने प्रथमच कोळसा आणि लिग्नाइटचे। भारत कधीपर्यंत आपला पहिला खाजगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करण्याची योजना आखत आहे? तर 2029-30 पर्यंत भारत आपला पहिला खाजगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करण्याची योजना आखत आहे। ASI परफॉर्मन्स स्टँडर्डसह प्रमाणित पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच बाल्को ही कंपनी ठरलेली आहे ASI परफॉर्मन्स स्टँडर्डसह प्रमाणित पहिली भारतीय कंपनी। पेप्सिको इंडिया आपली देशातील दुसरी फ्लेवर उत्पादन सुविधा प्लांट कोठे उभारणार आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी उभारणार आहे। तर पहिला फ्लेवर उत्पादन सुविधा प्लांट पंजाब या ठिकाणी आहे। अलीकडेच कोणत्या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे? तर जपानने केलेला आहे। नुकतीच विशेष संरक्षण गटामध्ये महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लव कुमार यांची IPS लव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विशेष संरक्षण गटामध्ये महानिरीक्षक म्हणून। नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे? तर मिरज महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा या वाद्यांना भौगोलिक टॅग देण्यात आलेला आहे। नुकतेच भारतीय तटरक्षकने जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे। तिन्ही सैन्य दलांचे पहिले परिवर्तन चिंतन संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले तिन्ही सैन्य दलांचे पहिले परिवर्तन चिंतन संमेलन 2024। IPL मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर विराट कोहली हा ठरला आहे IPL मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू। तर त्याने IPL मध्ये एकूण 8 शतके केलेली आहेत।
विप्रोचे नवीन CEO आणि MD कोण बनले आहे? तर श्रीनी पल्लिया हे बनलेले आहेत विप्रोचे नवीन CEO आणि MD. अलीकडेच भारताने कोणत्या देशासाठी जीवनावश्यक वस्तूंचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे? तर मालदीव या देशासाठी मंजूर केलेला आहे जीवनावश्यक वस्तूंचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा. अलीकडेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? तर मिनेश शहा यांची निवड केलेली आहे. अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत संयुक्त नौदल सराव आयोजित केला? तर फिलिपिन्स या देशाने सराव आयोजित केलेला आहे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत. नेक्स्ट आहे पीटर पेलिग्रिनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर स्लोवाकिया या देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत पीटर पेलिग्रिनी. शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी अणुऊर्जा उत्पादनात भारताने कधीपर्यंत 1 लाख मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 2047 पर्यंत भारताने उद्दिष्ट ठेवले आहे 1 लाख मेगावॅट क्षमतेचे. कशामध्ये? तर शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी अणुऊर्जा उत्पादनामध्ये. अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशाने AIच्या चाचणी सुरक्षिततेबाबत करार केला आहे? तर अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी करार केलेला आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी विनाशकारी दुष्काळामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर झिम्बाब्वे या देशाने केलेली आहे विनाशकारी दुष्काळामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. 7 एप्रिल 2024 रोजी नेव्हल ट्रान्समिटिंग स्टेशनचा 55वा वर्धापन दिन कोठे साजरा करण्यात आला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. जम्मू अँड काश्मीर बँकेने कोणाच्या सहकार्याने व्हर्च्युअल ATM सुविधा सुरू केली आहे? तर पेमार्ट इंडियाच्या सहकार्याने व्हर्च्युअल ATM सुविधा सुरू केलेली आहे जम्मू अँड काश्मीर बँकेने. अलीकडेच वित्त आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वित्त आयोगाचे नवीन सदस्य. तर ते पूर्णवेळ सदस्य असणार आहेत. कोणत्या राज्यात निवडणूक संबंधित माहितीसाठी बूथ राब्ता ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे? तर पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट बांधकाम प्रकल्पांसाठी अचीवमेंट अवॉर्ड श्रेणीत 15वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर गेल लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे. अलीकडेच द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर सॅम पित्रोदा यांनी लिहिलेले आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक. अलीकडील EIU अहवालानुसार व्यवसाय करण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण कोणते आहे? तर सिंगापूर हे ठिकाण आहे जगातील व्यवसाय करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण. तर भारताचा क्रमांक यामध्ये 51वा लागतो. अलीकडेच अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची मानद फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे? तर डॉक्टर रघुराम पिल्लारी यांना देण्यात आलेली आहे अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची मानद फेलोशिप. अलीकडेच योग महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी. ATP रँकिंग इतिहासात जगातील सर्वात वयस्कर नंबर 1 खेळाडू कोण ठरला आहे? तर नोवाक जोकोविच हा ठरलेला आहे. दरवर्षी CRPF शौर्य दिवस कधी साजरा केला जातो? तर 9 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो CRPF शौर्य दिवस. नुकतेच गंगू रामसे यांचे निधन झाले ते कोण होते? तर सिनेमॅटोग्राफर होते गंगू रामसे ज्यांचे निधन झाले आहे. अलीकडेच भारत आणि पेरू यांच्यातील व्यापार करार चर्चेची 7वी फेरी कोठे सुरू झाली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. अलीकडेच DRDOने कोणत्या राज्यात चाचणी केंद्र स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. नुकतेच शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन कोणी केले? तर संगीत नाटक अकादमीतर्फे करण्यात आलेले आहे शक्ती संगीत आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच हिमालयातील गोल्फच्या जोखमीचे मूल्यांकन केले आहे? तर उत्तराखंड या राज्याने. राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024-25 चे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? तर रांची या शहरामध्ये करण्यात येणार आहे. कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? तर चांद्रयान 3 मोहीम. अलीकडेच स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया वरील ब्रिटिश संशोधन पथकात भारतीय वंशाच्या कोणत्या तज्ज्ञाचा समावेश करण्यात आला आहे? तर डॉक्टर अश्विनी केशवन यांचा समावेश करण्यात आला आहे. झिग नावाचे नवीन सोने समर्थित चलन कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? तर झिम्बाब्वे या देशामध्ये.
माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्या देशाच्या सैन्याने मोहीम सुरू केली आहे? तर नेपाळ या देशाच्या सैन्याने सुरू केलेली आहे माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी मोहीम. आइसलँडचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बज्रानी बेनेडिक्टसन यांची निवड झालेली आहे आइसलँडचे पुढील पंतप्रधान म्हणून. जागतिक 10,000 बेंगळुरू रोड रनिंग स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डेम व्हॅलेरी ॲडम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील सब मीटर रेज्युलेशन उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला आहे? तर टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड म्हणजे TASL. नेक्स्ट आहे 2023-24च्या आय लीग स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबने जिंकलेले आहे. कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर एम थरुण यांनी पटकावलेले आहे. दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो जागतिक होमिओपॅथी दिन. कोणत्या युद्ध सरावादरम्यान उन्नावमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा एअर शो आयोजित करण्यात आला? तर गगनशक्ती 24 अंतर्गत. भारताला मागे टाकून कोणत्या देशाने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली आहे? तर चीन या देशाने भारताला मागे टाकून रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली आहे. तुत्सी नरसंहाराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त कुतुब मिनारवर कोणत्या देशाचा ध्वज फडकवण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे रवांडा. कोणत्या देशात उत्पादित 24 ईगल-IS मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीमची पहिली तुकडी भारतीय लष्कराला मिळाली आहे? तर रशिया या देशाच्या. वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी. भारतीय नौदलाची हाफ मॅरेथॉन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे भारतीय नौदलाची हाफ मॅरेथॉन. भारताने WTO मध्ये सलग कितव्यांदा शांतता कलम लागू केले आहे? तर भारताने WTO मध्ये 5व्यांदा सलग शांतता कलम लागू केले आहे. तर हे कशासाठी केलेले आहे? तर तांदूळ या पिकासाठी केलेले आहे. मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा पहिला भारतीय टेनिसपटू कोण बनला आहे? तर सुमित नागल हा बनलेला आहे मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा पहिला भारतीय टेनिसपटू. भारताने चालवण्यासाठी घेतलेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते आहे? तर सिटवे बंदर म्यानमार या देशातील सिटवे बंदर हे भारताने चालवण्यासाठी घेतलेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. जपानी ग्रांड प्री 2024 मध्ये कोणी विजय मिळवला? तर मॅक्स वर्स्टेपन याने विजय मिळवला आहे. कोचिन शिपयार्डने कोणत्या देशाच्या नेव्हीसोबत जहाज दुरुस्ती करार केला आहे? तर अमेरिका या देशाच्या नेव्हीसोबत करार केलेला आहे. तर अमेरिका नेव्हीसोबत जहाज दुरुस्ती करार करणारे कोची शिपयार्ड हे तिसरे ठरलेले आहे. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटीद्वारे स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर सिंगापूर या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी भारताने कोणासोबत उपक्रम सुरू केला आहे? तर युरोपियन युनियन सोबत सुरू केलेला आहे इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी भारताने उपक्रम. वेलेरो टेक्सास ओपन 2024चे विजेतेपद कोणी पटकावले? तर अक्षय भाटिया याने पटकावलेले आहे वेलेरो टेक्सास ओपन 2024चे विजेतेपद. अलीकडेच सार्वजनिक शांतता राखण्यासाठी लडाखच्या कोणत्या भागात कलम 144 लागू करण्यात आले? तर लेह या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहे. ICCने मार्च 2024 साठी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कमिंदो मेंडिस या खेळाडूची निवड केलेली आहे. तो श्रीलंका या देशाचा आहे. तर महिला खेळाडू म्हणून इंग्लंडची माय्या बाउचर हिची निवड केलेली आहे. चाचेगिरी विरोधी ऑपरेशनसाठी कोणाला स्पॉट युनिट सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे? तर INS शारदा. मराठी फलक नसलेल्या मुंबईतील दुकानांसाठी दुप्पट मालमत्ता कर कोण लावणार आहे? तर बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. प्रसिद्ध नोबेल विजेता शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे निधन झाले ते कोणत्या संशोधन कार्याशी संबंधित होते? तर हिग्स बोसॉन पार्टिकल यालाच गॉड पार्टिकल असे म्हणतात. US इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर तरुण बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे US इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे? तर HDFC ही बँक ठरलेली आहे लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर 3रा क्रमांक आहे. एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जयराज षणमुगम यांची नियुक्ती केलेली आहे एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनचे प्रमुख म्हणून. अलीकडेच होमिओपॅथिक सेमिनार कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होमिओपॅथिक सेमिनार. भारतीय नौदलासाठी फ्लीट सपोर्ट शिपचा पहिला स्टील कटिंग समारंभ कोठे झाला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा 8वा भारतीय कोण आहे? तर सूर्यकुमार यादव. जॉन टिनीसवूड हे कोणत्या देशाचे आहेत जे सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले आहेत? तर इंग्लंड या देशाचे आहेत ते. अलीकडेच स्विगीने पाण्यावर अन्न वितरण सेवा कोठे सुरू केली आहे? तर श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी. अलीकडेच SJVN लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुशील शर्मा यांची. अलीकडेच संपूर्ण आफ्रिका धावणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर रस कुक किंवा हार्डेस्ट गीजर. रस कुक याचेच दुसरे नाव हार्डेस्ट गीजर असे आहे. कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू जॅक अल्बास्टरचे नुकतेच निधन झाले आहे? तर न्यूझीलंड या देशाचे. भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त कोण बनल्या आहेत? तर लिंडी कॅमेरून ह्या बनलेल्या आहेत भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सच्चिदानंद मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे UGCचे सदस्य म्हणून. जल जीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरविणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर निलगिरी तमिळनाडू या राज्यातील निलगिरी हा जिल्हा ठरलेला आहे पहिला जिल्हा. अलीकडेच कोणाच्या नेत्र रुग्णालयाने सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार 2024 जिंकला आहे? तर डॉक्टर अग्रवाल. भारतातून इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी कोणती बनली आहे? तर सिट्रॉयन ही कंपनी बनली आहे. पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट बसवणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे? तर कमांड हॉस्पिटल पुणे. 20वी आशियाई कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? किर्गिस्तान या देशामध्ये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार हेपेटायटिस B आणि C च्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 2ऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे चीन. नुकतेच जैन धर्मगुरू लोकेश मुनी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्रपती सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अमेरिका या देशाच्या. जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर यामध्ये 10वा क्रमांक आहे भारताचा. नेक्स्ट आहे कोणत्या IITने नुकतेच जलद रोग शोधण्यासाठी नॅनो सेन्सर विकसित केले आहे? तर IIT जोधपूरने. नुकतीच बालिका सक्षमीकरण अभियानची नवीन आवृत्ती कोणी सुरू केली आहे? NTPC लिमिटेड यांनी सुरू केली आहे. अलीकडेच कोणत्या देशाने प्रथमच आपली जहाज आधारित संरक्षण प्रणाली सी डोम तैनात केली आहे? तर इस्रायल या देशाने. नुकतेच मुरारीलाल यांचे निधन झाले आहे ते कोण होते? तर ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरणवादी होते. चिपको आंदोलनाशी ते संबंधित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 ते 14 मार्च या आठवड्यातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले, वीकली रिव्हिजन अभ्यासले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.